अयोध्येतील श्रीराम मंदिरातून तब्बल 5 कोटी किमतीचं रामचरितमानस हे चोरी झालंय असा आरोप माजी IAS अधिकारी S लक्ष्मीनारायण यांनी केलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी जयती, आपण पाहत आहात ABP माझा। अयोध्येतील श्रीराम मंदिरात खूप मोठी चोरी झाली आहे, काही दागिने चोरी झाले आहेत असं विरोधक म्हणत होते, पण आता चक्क एका माजी IAS अधिकाऱ्याने असं म्हटलंय की मी दिलेलं रामचरितमानस हे चोरीला गेले। S लक्ष्मीनारायण असं त्यांचं नाव आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की अयोध्येतील श्रीराम मंदिराला मी 850 ग्रॅम वजनाचं रामचरितमानस हे दान केलं होतं। जे रामचरितमानस हे सोन्याचं होतं आणि ते 5 कोटी किमतीचं होतं। ते मी दान केलं, त्याच्यानंतर मंदिराकडे पावती मागितली, पण पावती मला मिळाली नाही। या रामचरितमानसची रोज पूजा होत होती, भाविक दर्शनही घेत होते, पण काही दिवसांनी ते दिसेनासं झालं, त्याच्यामुळे शंका आली आणि मी विचारणा केली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सहाय्यक जे आहे अवनीश अवस्थी यांच्याकडे त्यांनी विचारणा केली, तर अवस्थी यांनी जे सांगितलं ते धक्कादायक आहे। अवस्थी यांनी सांगितलं की तुम्ही तर ते दान केलंय, त्याच्यामुळे तुम्ही विसरून जा। आणि त्याच्यानंतर ते चंपतराय यांच्याकडे गेले, जे आता सध्या खूप वादात आहेत। तर चंपतराय त्यांना असं म्हणाले की मंदिरात सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे चालतं आणि मला वाटेल तेच होतं, असं त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आणि या अधिकाऱ्यांना शांत केलं। सगळंच एकंदर प्रकरण जे आहे ते खूप गंभीर आहे, कारण की विरोधक आतापर्यंत टीका करत होते, त्याला आपण असं राजकारण म्हणू शकतो, पण आता एका माजी IAS अधिकाऱ्यांनी हे आरोप केल्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येतंय। संजय राऊत तर असंही म्हणाले, दानपेटीवरती तर कोणीतरी डल्ला मारलाच आहे। सीतामातेच्या गळ्यातले जे मंगळसूत्र होतं तेही चोरीला गेले, त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की या चोरांची मजल कितपर्यंत गेली आहे। एकंदरच राम मंदिरात जे भाविक जातात ते पैसे दागिने हे दान करतात, ते एक भक्ती म्हणून, एक श्रद्धा म्हणून, पण त्यांची ही अशी चोरी होणं हे खूप गंभीर आहे।